तर नमस्कार मित्रांनो. आता सध्या मी आहे पाचनाईमध्ये. अ, आज मी करतोय हरिश्चंद्रगडचा ट्रेक. गाडी आम्ही आता पार्किंग केली आहे समोर. तुम्हाला दाखवतो मी. आता इथं गाडी आम्ही पार्किंग केली आहे. ही समोर जे 2 गाड्या दिसतात त्या बाजूची आमची गाडी. आणि आज माझ्याकडे बुकिंगसाठी फक्त एकच आहे, युवराज सर म्हणून ते जे पुण्यावरून आले ते. ज्यांनी माझ्याबरोबर मागचे 1.5-2 कुठे? हां, चालेल, चालेल. तर समोर जे सर चालले ते मागच्या 2 महिन्यापूर्वी त्यांनी माझ्यासोबत रतनगडचं कॅम्पिंग आणि संधान व्हॅली ट्रेक केला होता. तर त्यांनी परत मला कॉल केला, की आज आता आपल्याला हरिश्चंद्रगडचा कॅम्पिंग ट्रेक करायचा आहे. तर मी सरांनी बोलले, की "हां, चला तिथे लगेच येतो मी." तर आपण चालू करू ट्रेक. मागच्या 2 महिन्यापूर्वी त्यांनी माझ्यासोबत रतनगडचं कॅम्पिंग आणि संधान व्हॅली ट्रेक केला होता. तर त्यांनी परत मला कॉल केला, की आज आता आपल्याला हरिश्चंद्रगडचा कॅम्पिंग ट्रेक करायचा. हां, हां, पाणी आहे. घरूनच भरून आणले 2 बाटल्या मी. नमस्कार मित्रांनो. आपण तिथनं चालू केलं होतं. ते खालचं जे गाव दिसते ते पाचनई गाव आहे समोरचं. ते तिथं गाडी पार्किंग लावलं आपण. गाडी तिथं पार्किंग लावून आपण तिथनं तसं ते रॅलिंग दिसते. रॅलिंगच्या बाजूने इकडनं असं ते बघू शकता तुम्ही. नमस्कार मित्रांनो. आत्ता आपण हरिश्चंद्रगडचा जो ट्रेक आहे अर्धा पार करून आलो आहे आम्ही. म्हणजे अर्ध्यापर्यंत आलो आहे. 50% ट्रेक झाला आहे. तर आम्ही जो मार्ग निवडला आहे तो पाचनई गावामधून आहे. हरिश्चंद्रगडावरती जायला वेगवेगळ्या ठिकाणावरून रस्ते ट्रेक म्हणजे हरिश्चंद्रगडाला जर ट्रेक करतात लोक तर वेगवेगळ्या मार्गाने. जसं नळीची वाट आहे जी थोडीशी अवघड आहे. त्याच्यावर तुम्हाला ॲक्टिव्हिटी करावं लागते, रॅपलिंग वगैरे सगळ्या गोष्टी करून ते थोडंसं अवघड आहे. ते एक मार्ग आहे. आणि दुसरा जो किरेश्वर गावातून वरती ते जुन्नर तालुक्यातून वरती, तर आपण एक सोपा मार्ग आहे जो पाचणे गावातून वरती येतोय. त्या गावातून आपण ट्रेक करतोय. आत्ता अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला एक ब्रिज लागेल जो पाण्याच्या थोडंसं वरती आहे. तर चला पुढे जाऊ आपण. तर नमस्कार मित्रांनो.
ते बघू शकता तुम्ही. तिथं थोडं थोडं पाणी दिसतंय तुम्हाला. पावसाळ्यामध्ये ह्या जागी त्या ठिकाणी सर्वत्र पाणी असतं इकडनं. इथपर्यंत पाणी असतं आणि वाट जी आहे ती वरून असते. पण तरी बी पावसाळ्यामध्ये काही काही पर्यटक लोक जे असतात ती पाण्याचा आनंद घेण्यासाठी इकडे पाण्यामध्ये उतरतात. आणि पावसाळ्यामध्ये पाण्याचा प्रवाह जास्त असतोय. आणि इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो खाली ओढा आहे थोडंसं, कडा आहे उंच. तर असे 1-2 अपघात झालेले आहेत इथं. बघा, बघू शकता तुम्ही. वरतून एवढं काय दिसत नाही, पण पूर्ण इथं कडा आहे असा. तो पावसाळ्यामध्ये थोडंसं येताना जाताना इथनं काळजी घ्यायची. तर पाय जर सरकला तर बघू शकता खाली जुनं पूर्ण कडा आहे इथं. पाण्याच्या प्रवाहावर तुम्ही खाली जाऊ शकता इकडे. हां. हां, हां. तर नमस्कार मित्रांनो. आता मी आलोय ज्या ठिकाणी बघू शकता तुम्हाला समोर लोखंडी ब्रिज दिसतोय हे पूल. तो याच्यासाठी बांधलाय तर याच्या खालनं बघू शकता जे मगाशी तुम्हाला मी पाण्याचं सांगितलं तेच पाणी इथनं खाली जातंय. तर पावसामध्ये काय होतं जास्त पाऊस असतो इथनं. तर येण्या जाण्यासाठी इथं हा पूल बांधलाय. पावसामध्ये खतरनाक असेल बरं का. समोर कडा बघितला तिथनं मस्त वॉटरफॉल इथं असेल समोरच्या कड्यावरून. हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे UP-वरनं आले ते आणि त्यांच्याकडे पाणी नाही आहे. तर माझा सांगण्याचा उद्देश असा आहे, आता हे आलेत हरिश्चंद्रगडाला निम्या रस्त्यावर म्हणजे ते बघू शकता एवढं वरती चढून आले ते आणि यांच्याकडचं पाणी संपले. तर माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की हरिश्चंद्रगड म्हणलं की आता मार्च महिना चालू आहे. तर गडावरती सुरुवातीपासून तर लास्टपर्यंत तुम्हाला कुठेच पाणी मिळणार नाही. तर प्रत्येक व्यक्तीकडे किमान 3 लिटर पाणी असायला पाहिजे. आता माझ्याकडे स्वतः 2-4 लिटर पाणी आहे बॅगेमध्ये. तो परत कोणी जर हरिश्चंद्रगडाला इथून पुढे कोणी येत असेल तर 2 ते 3 लिटर पाणी एका व्यक्तीकडे असणे गरजेचं आहे. तर बघू शकता मित्रांनो स्टॉल वगैरे आहेत रस्त्याला, पण हे फक्त शनिवारी रविवारी चालू असते. आज गुरुवार आहे तर मधल्या दिवशी कोणी राहत नाही ते एवढे दुकानवाले किंवा स्टॉलवाले. बघून आले का सगळं? हा ना. कसा वाटला? भारी. कोकण कडा बघायला नाही गेला?
तर मित्रांनो, आता आम्ही येऊन पोचलोय हरिश्चंद्रगडावरती. तुम्ही बघू शकता खाली पुष्करणी तलाव आहे, हरिश्चंद्रगड मंदिर आहे. परंतु आता आम्हाला जायचं आहे सनसेट बघायला. 5:30 वाजले ती. तर आता आम्ही जातो डायरेक्ट कोकणकड्याकडे सनसेटसाठी. हरिश्चंद्रगडावरती ज्या 2 गोष्टींसाठी येतात, त्याचं एक हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आणि दुसरं जे महत्त्वाचं आहे जे कोकणकड्यावरचा सनराईज आणि सनसेट. तर आता इथं बघू शकता 2 जण बसलेत. त्यांनी ड्रायपॉडचे काय म्हणतात ते आणायचं विसरले ते. आणि जुगाड बघा ना कसा गेला, एकदम मस्त. म्हणजे कॅप्चर करून राहिले सनसेट मोबाईलमध्ये. आणि जुगाड बघा, आणि व्ह्यू पण त्यांना चांगला भेटला इथनं. मित्रांनो, कुठून आले तुम्ही? पुणे. बघा, म्हणजे पुणे एवढ्या लांबून येऊ त्यांना सनसेट चांगल्या पद्धतीने बघायला भेटू राहिला इथं. तर मित्रांनो, सध्या आता आम्ही टेंट लावतोय. आता रात्रीचा मुक्काम आपला इथेच ह्या टेंटमध्ये असणार आहे. टेंट लावून झाल्यानंतर मस्तपैकी स्वयंपाक करून आज आपल्याकडे जेवणासाठी फक्त खिचडी भात आहे. काय होतंय, गडांवरती गेल्यावरती आपल्याला मुबलक पाणी भेटत नाही आणि सरपणासाठी लाकडे पण भेटत नाही. त्याच्यामुळं आणि जाता जाता किती वेळ होईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण आपल्याकडे एक छोटासा गॅस आहे, त्याच्यावरती स्वयंपाक बनवतो आपण. आता टेंट लावून झाल्यानंतर आपण
आपला टेंटमध्येच मस्तपैकी खिचडी भाताचा प्लॅन. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला खिचडी भात तयार होतोय. आता रात्री जेवण वगैरे करून आम्ही पहाटेलाच 4-5 वाजता उठून तारामती शिखरावरती जाऊन सनराईज बघणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा. तारामती शिखरावरून सनराईज कसा बघायला भेटतोय त्याचा व्हिडिओ आपण पुढे लवकरच टाकू. तो लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा.